प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आपल्या या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ पहिला ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, की प्रत्येकालाच वाटतं की आयुष्यात येऊन गुरु हा केला पाहिजे, परंतु आम्हाला गुरुचं महत्त्व किंवा सद्गुरूचं महत्त्व माहीत नसल्यामुळं आम्ही याने सांगायचं त्याने सांगायचं म्हणजे गुरु करत असतो. परंतु तसं न करता गुरु हा शास्त्रप्रचितीमध्ये, आत्मप्रचितीमध्ये आणि खरं तर गुरुप्रचितीमध्ये बसला पाहिजे असा गुरु असावा. आम्ही सहज साधं 200-300 रुपयाचं मडकं घ्यायला गेलो तर वाजवून बघतो कच्चा आहे का पक्का आहे. मग गुरु करतानाच का आम्ही काळजी घेत नाही? आम्ही सोनं खरेदी करायला गेल्यानंतर बघतो की पक्का आहे का, 24 कॅरेटचा आहे का. मग आम्ही गुरु करताना का विचार करत नाही आहे की बाबा हा गुरु शास्त्रप्रचितीत बसतोय का, आत्मप्रचितीत बसतोय का, याचा निवाडा करताना आम्ही का ते चिंतन करत नाही आहे? अहो, गुरु अनेक असतात. ज्या वेळेला तुमचा जन्म होतो आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई. आई सांगते तो विस्तवाय भाजेल, असा पाऊल टाक, तसा पाऊल टाक, हे सांगणारी कोण असते? आई. आई हा पहिला गुरु. त्याच्यानंतर तुम्ही पहिलीच्या वर्गात जाता, दुसरीच्या वर्गात जाता, मग प्रत्येक विषयाचे वेगवेगळे 7-7, 8-8 गुरु. परंतु अध्यात्मात म्हटले की कोणी तंत्रगुरु, कोणी मंत्रगुरु, कोणी विद्यागुरु, कोणी अविद्यागुरु, असो अनेक ऐसे गुरु, परंतु मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की गुरु अनेक असतात पण सद्गुरू हा एकच असतो. सत म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. सत्य अंधारातून प्रकाशाकडे नेऊन दाखवतो तो सद्गुरू असतो. खरं तर तो सद्गुरू असा असतो की ज्याप्रमाणे तुम्ही जर दासबोध उघडला तर दशक नंबर 5 समास नंबर 2 गुरुलक्षण म्हणून प्रकरण आहे. त्याच्यामध्ये 9, 14, 15 आणि 45 नंबरच्या पदांमध्ये खरं तर समर्थ म्हणतात, ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान. बघा काय म्हटलं, मुख्य सद्गुरूचे लक्षण असं असतं, लक्षणं सांगितली. ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान. विमल म्हणजे ज्याला कोणताही, विमल म्हणजे ज्याला कोणताही मळ चिकटू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, असं विमल ज्ञान ज्या सद्गुरूकडं आहे, म्हणजेच ब्रह्मज्ञान, की ज्याला कोणताही मळ चिकटू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी त्या सद्गुरूकडं पाहिजे विमल ज्ञान. आधी तो प्रज्वलित असला पाहिजे. एक प्रज्वलित असणारा दिवा हजारो विजलेल्या दिव्यांना प्रज्वलित करू शकतो, परंतु हजारो विजलेले दिवे एका दिव्याला प्रज्वलित नाही करू शकत. म्हणून ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान. आधी विमल ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे, त्या सद्गुरूकडे असलं पाहिजे. आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती. तुमचा निश्चय आहे, तुमचं भूक आहे, तहान आहे, तुम्हाला जिज्ञासा निर्माण झाली, तुम्हाला प्रश्न निर्माण झाला आहे की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, असा भगवंत मला जाणायचा आहे.
ही तहान, ही भूक, तुमची इच्छा पूर्ती करणारा सद्गुरू असला पाहिजे. म्हणून म्हटलंय की एका मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चय अशी समाधान. तुमचं निश्चय आहे त्या परमात्म्याला जाणण्याचं आणि तो निश्चय पूर्ण करण्याचं काम आणि समाधान तुमचं करून देण्याचं काम सद्गुरू करत असतो. ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चय अशी समाधान स्वरूप स्थिती. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की फोडूनी शब्दाचे भंडार, फोडूनी शब्दाचे भंडार, वस्तू दाखवी निज सार. निज म्हणजे मूळ, सार म्हणजे शाश्वत. वस्तू दाखवी निज सार, तोची माहेर अनाथांचे. म्हणून म्हटलंय की इच्छा बंधनांची बेडी, गर्भवास अति साकडी, ज्ञान देऊनी ज्ञान देऊनी ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तोची सद्गुरू. इच्छा बंधनांची बेडी म्हणजे 83,99,999 योनीच्या त्या बंधनात तू अडकलायस आणि तुझी ती इच्छा आहे की त्यातनं मला सुटायचं आहे. इच्छा बंधनांची बेडी, गर्भवास अति साकडी, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात बंधनात तू अडकलायस. म्हणून म्हणलं इच्छा बंधनांची वेडी, गर्भवास अति साकडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तोची सद्गुरू. आणि असा सद्गुरू जेव्हा जीवनात येतो किंवा असा सद्गुरू जीवनात आल्यानंतर मला खरं तर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि हाच तर खरा मार्ग आहे परमार्थ खरा करण्याचा. खरा जीवनात परमार्थ अवलंबायचा असेल तर हाच मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर. दशक नंबर 6, समास नंबर 1. त्या समासाचं नाव आहे देवशोधन. देवशोधन, देवाला कसं शोधलं पाहिजे, देवाला व्याप्त असणाऱ्या परमात्म्याला कसं प्राप्त केलं पाहिजे, तर समर्थ सांगतात. देवशोधन प्रकरणात तुम्ही 12 पासून 21 पर्यंत पद बघा, तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर. ब्रह्मा विष्णू महेशना निर्माण करणारा एक परमात्मा आहे, तो थोर आहे. थोर म्हणजे ज्येष्ठ, श्रेष्ठ, मोठा असं म्हटलंय की ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी. आणि तो जर तुम्हाला ओळखता आला नाही तर तो देव ठाई पडेना, तरी यमयातना चुकेना. ब्रह्मांड नायके चोजवेना, हे बरे नव्हे. माणसा तो देव जर तुला कळला नाही, ठाई पडला नाही, तर पुन्हा तुला तो जन्म मरणाचा फेरा फिरावा लागेल, यमयातना भोगाव्या लागतील. तो देव ठाई पडेना, तरी यमयातना चुकेना. मग पुन्हा आहेच. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा मग 83,99,999 योनी फिराव्याच लागतील. तरी यमयातना चुकेना. ब्रह्मांड नायके चोजवेना म्हणजे समजून घेतलं नाही ब्रह्मांड नायकाला, विश्वविधात्याला ब्रह्मज्ञानाद्वारे, तर ब्रह्मांड नायके चोजवेना, हे बरे नव्हे. इशारा दिला समर्थांनी. आणि इशारा देऊन काय सांगतायत, अरे जरा विचार कर, कधीतरी तहान निर्माण कर, कधीतरी भूक निर्माण कर, कधीतरी प्रश्न निर्माण कर की जेने संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले, तोची पतित म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. सत्संग धरावा म्हणजे कळेल. आणि या पद्धतीनं ज्यांनी भगवंताला जाणलंय त्यांना खरं तर समर्थांनी संत म्हणलंय. म्हणून पुढच्या पदात म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत असा निवाडा करी. की असा संत तो असतो की ज्याला शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे याचा निवाडा करता येतो. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. म्हणजे सार काय ना असार काय, शाश्वत काय नाशिवंत काय याचा निवाडा करतो, तो संत असतो म्हटले. आणि तो असा तसा संत नसतो,
तर त्यानं एवढा अनुभव घेतलेला असतो की भगवंत असा आहे की चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची महाअनुभव संत साधू. महा म्हणजे विशाल, परमात्म्याचा अनुभव त्याला आलेला असतो आणि असाच खरा तर साधू असतो, असाच खरा तर संत असतो. म्हणून म्हटलंय की चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची महाअनुभव संत साधू. एवढंच नव्हे तर काय म्हटलंय, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू ओळखावा. एवढंच नव्हे तर पुढे एक लक्षण सांगितलं साधूचं संताचं, की जाणे जे परमात्मा निर्गुण. काय म्हटलं बघा, जाणे जे परमात्मा निर्गुण, त्याशीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते केवळ अज्ञानच आहे. ज्ञान जरी असलं तरी, जसं म्हटलं ना श्रीकृष्णाने, नाना ग्रंथ पठे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. किंवा समर्थ म्हणतात, नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती धरोनी प्रेमा, ज्याच्या नाना प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे. आणि ते ओळखण्यासाठी म्हणून म्हटलंय की जाणे जे परमात्मा निर्गुण, त्याशीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. बाकीचं तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही कलेक्टर असा, वकील असा, डॉक्टर असा, आमदार असा, खासदार असा, मंत्री असा, पंतप्रधान असा, राष्ट्रपती असा, किंवा आकाशात जा किंवा पाताळात जा, काही असा, पण ते सगळं अज्ञानच आहेत समर्थ म्हणतात. मग ज्ञान कोणतं आहे? देव ओळखावा एक. पुढच्या पदामध्ये देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरर्थक पोटविद्या. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक. एका देवाला ओळखणं हे ज्ञानच खरंच तुमच्या जन्माचं सार्थक करू शकतं. बाकीची सगळी पोट भरणारी विद्या आहे, असं खरं तर तुम्ही समजून घ्या समर्थ म्हणतात. आणि ते समजून घेण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु येणं गरजेचं आहे, जो शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रात जसं सांगितलंय की भगवंत असा आहे. श्रीकृष्णाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नैनम छेदंती शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही, नैनम दहती पावका, ज्यांना अग्नी जाळू शकत नाही, न चैन क्लेदे यंत्यापो, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, न शोषी येती मारुता, ज्याला हवा सुकवू शकत नाही. किंवा माऊली म्हणतात, हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदू, म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे येया, हा प्रलय योदके ना पल्लवे, अग्निदाव हो न संभवे, येत महाशोषू न प्रभावे मारुताचा. याच्यापेक्षा समर्थपद सांगतात दासमोदमध्ये की जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी, जे वायूचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. जे घडेना ना दडेना परब्रह्म ते, असा परमात्मा म्हणजे असा पाहायला मिळणं म्हणजे याला म्हणतात शास्त्रप्रचिती. आणि आत्मप्रचिती म्हणजे आपल्या आत्म्याचं मिलन परमात्म्याशी ब्रह्मज्ञानाद्वारे करून देतो, याला म्हणतात आत्मप्रचिती. आणि गुरुप्रचिती म्हणजे त्या गुरुकडं प्रेम, नम्रता, संशीलता, दया, करुणा, विशालता आणि शिवाय ब्रह्मज्ञान देण्याची ताकद असली पाहिजे. आणि ती ताकद आज संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता, समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडे आहे. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.